मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189. पुणे जिल्ह्यातील नसरापूर या ठिकाणी अल्पवयीन चिमुकलीवर वृद्ध नागरिकानं केलेला अत्याचार हा महाराष्ट्राला काळिमा फासणारा आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अत्यंत कठोर कायदा करणं गरजेचं असून अशा नराधमांना तात्काळ मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनी केली आहे. तर नसरापूर घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये भव्य कॅन्डल मार्च काढला गेला. संगमनेर शहर आणि तालुक्यातील नागरिक आणि महिलांच्या वतीनं संगमनेर बसस्थानक या ठिकाणी नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भव्य कॅन्डल मार्च काढला गेला. नगराध्यक्षा डॉक्टर मैथिलीताई तांबे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय फटांगरे यांसह शेकडो नागरिक आणि महिलांची हजेरी होती. विकसित भारत, प्रगतशील भारत अशी घोषणा दिली जाते, मात्र यामध्ये महिलांवर अत्याचार वाढत चाललेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत. महिलांवर अन्याय होतोय. गुन्हेगाराला कोणतीही जात किंवा धर्म नसतो. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. यात त्या लहान मुलीचा काय दोष, असा सवाल करत घटनेतील नराधमाला अत्यंत कठोर शिक्षा व्हावी. त्याचबरोबर यापुढील काळात महिलांवर कोणताही अत्याचार होणार नाही यासाठी कठोर कायदे निर्माण व्हावेत, अशी अपेक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनी बोलून दाखवली. आज संगमनेर बस स्थानकावरती आम्ही सर्वजण संगमनेर तालुक्याचे आणि शहराचे सर्व महिला, पुरुष आणि लहान मुलं इथे जमलेले आहेत. एक तीव्र निषेध करण्यासाठी इथे जमलेले आहेत. खरं आपल्या सर्वांना माहीत आहे की 1 दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये नसरापूर गावामध्ये एका लहान मुलीची 3.5 वर्षाच्या मुलीचा रेप करून तिची हत्या करण्यात आली. अतिशय म्हणजे इतकं क्रूर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की आपल्या सर्वांना खूप वेदना देणाऱ्या आहेत. आपण जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण आहोत, जिथे चौरंग आखला जायचा, तर मुलींना किंवा महिलांवरती अत्याचार झाले, कुणी वाईट बोललं किंवा काही केलं तरी चौरंग आखत होते. आता ह्या महाराष्ट्रामध्ये आता अजूनही काही कठोर शिक्षा होताना आपल्याला दिसत नाहीये. खरंच सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा फुलेंनी तेवढा लढा आणि जो त्याग दिलेला आहे ह्या मुलींना, आपल्या सर्व मुलींना, महिलांना पुढे आणण्यासाठी, त्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना अजूनही घडतायत. हे अतिशय निंदनीय आहे आणि त्याचाच विरोध करण्यासाठी आणि त्या छोट्याशा वेदवतीला न्याय मिळवून देण्यासाठी खरं तर आज आम्ही सर्वजण जमलेलो आहोत. संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिक आज इथे आहेत आणि हे लहान मुली ज्या सगळ्या तुम्हाला दिसत आहेत त्या सुद्धा न्याय त्या छोट्या मुलीसाठी मागत आहे. मला सर्वांना एवढीच विनंती आहे की सर्वजण, सर्व पक्ष, धर्म, जात ह्या सगळ्या गोष्टी विसरून आपण सर्वांनी पुढे आलं पाहिजे आणि काही कठोर शासन ह्या माणसाला तर झालंच पाहिजे, पण इथून पुढे असं कोणत्याही मुलीवरती किंवा बालिकेवरती किंवा महिलेवरती असं काहीही घडणार नाही. त्याच्यासाठी कडक नियम आणि कडक कायदे हे होणं अतिशय गरजेचं आहे. काय की जोपर्यंत हे कायदे कडक होणार नाही आणि ह्या कायद्याच्या माध्यमातून अशा नराधमांना शिक्षा होणार नाही, तोपर्यंत ह्याचं गांभीर्य कोणाला येणार नाही. अजूनही भारतामध्ये प्रत्येक मिनिटाला एका मुलीचा रेप होत असतो आणि तेव्हा आपण म्हणजे जे विकसित भारत, अच्छे दिन भारत आणि नवीन भारत आणि वेगवेगळ्या भारताला वेगवेगळे जे नावं दिले जात आहेत, अशा भारतामध्ये आपण पुढे जात असताना अजूनही आपल्या मुली आणि महिला ह्या सेफ नाहीत. याचं खरं ही लाजिरवाणी गोष्ट ही आपल्या सर्वांसाठी आहे. मला एवढंच वाटतं की आज सर्वजण आलेत एकत्र. मला बाकीच्या ज्या संघटना आहेत ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टींवरती भरपूर उद्रेक करतात, सकल हिंदू समाज म्हणून पुढे येतात, आज कुठे आहेत ते सर्वजण ज्यांनी निषेध केला पाहिजे अशा गोष्टींसाठी? ते सर्वजण शांत बसलेत किंवा त्यांच्या विजयाचा मोठा जल्लोष करत आहेत. पण जेव्हा
उतरलं पाहिजे रस्त्यावरती, जेव्हा काम केलं पाहिजे, कठोर निर्णय घेतले पाहिजे, शासनाला विनंती केली पाहिजे, तेव्हा इथं कुणी दिसत नाही. तेव्हा आम्ही सर्वजण, हे सर्वसामान्य नागरिक आज इथे आलेले आहेत आणि ते ह्या सगळ्यांना आणि सांगायला आलेले आहे आणि शासनाला सांगायला आलेले आहेत की कठोर शिक्षा जसं दुर्गा आत्या इथे म्हटल्या, फक्त फाशी देऊन चालणार नाही, पण इतकी कठोर ती शिक्षा असली पाहिजे की पुढच्या वर्षानुवर्ष ह्याचं उदाहरण जे आहे ते सगळ्या अशा मानसिकतेच्या लोकांना ते राहायला पाहिजे की कुणीही कोणत्याही मुलीवरती किंवा बालिकेवरती हात उचलायच्या आधी सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे. अजूनही आपल्या वडगाव पानची जी ऍसिड हल्ल्याची गोष्ट आहे, अजूनही सापडलेला नाही तो माणूस. 45 दिवस उलटून गेलेले आहेत, 50 दिवस होत आलेले आहेत, अजूनही तो मनुष्य सापडलेला नाही. असं शासन चालणार आहे का? असं तुमचं सगळं प्रशासन चालणार आहे का की जो अशा कृती करतोय तो सेफली कुठंतरी फिरतोय आणि कोण त्याला संरक्षण देत आहे ते आपल्याला अजून माहित नाही. पण असे लोक जर कुठे असतील तर आपल्या सर्व जनतेची, आपल्या सर्व नागरिकांची ही जबाबदारी असते की अशा लोकांना पुढे घेऊन त्यांना आपल्या न्यायाच्या दारामध्ये त्यांना आणलं पाहिजे. एवढंच मला वाटतं. खरं तर आज सगळेजण इथे आलेले आहेत. आमची सगळ्यांची एवढीच विनंती आहे की कठोरातली कठोर शिक्षा, छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या आणि ती शिक्षा जी आहे ती तुम्ही केली पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे. देशामध्ये रोज महिलांवर अत्याचार होत आहेत. सरकार कोणतीही ठोस कारवाई करत नाही. वडगाव पान येथील चिमुकलीवर ॲसिड फेक हल्ल्याला 45 दिवस होऊन गेले, तरीही अद्यापपर्यंत आरोपी सापडलेला नाही. मुली सुरक्षित नाहीत. लहान मुलींनी शाळेत जायचं कसं? महिला सुरक्षित नाहीत. दिवसेंदिवस महिलांवर वाढणारे अत्याचार हे अत्यंत दुर्दैवी आहेत. या अत्याचारातील नराधमांना मृत्यूदंडापेक्षाही कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून यापुढे कुणीही असे अत्याचार करण्याची हिंमत करणार नाही, असं माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी म्हटलंय. तर एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून मुलींची काळजी वाटतेय. सरकारनं वेळ न दवडता अत्यंत कठोर कारवाई करावी. त्याचप्रमाणे यापुढील काळात महिलांची काळजी घेणारे कायदे तातडीनं निर्माण करावेत, अशी मागणी नगराध्यक्षा डॉक्टर मैथिलीताई तांबे यांनी केली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सतत काही ना काही अतिशय विकृत अशा घटना घडत आहे आणि तरी सुद्धा आपल्या समाजाला, आपल्या जनतेला कुठल्याही प्रकारचं जाग यामधनं येत नाही. रोज ह्या मुलींवर खूप मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहेत. त्याचप्रमाणे अनेक मुली, तरुण मुली सारख्या बेपत्ता होत आहेत. मोठ्या मोठ्या शहरांमधनं मुली गायब होत आहेत आणि त्या कुठे जातात, काय जातात याबाबत कुठल्याही प्रकारची दक्षता ही घेतली जात नाही. पालक जातात, आक्रोश करतात, पोलीस स्टेशनला जातात. पोलीस स्टेशनला त्यांना 100 प्रश्न विचारले जातात, परंतु त्याबाबत कुठल्याही प्रकारचं नंतर प्रत्युत्तर हे येत नाही. अशीच घटना नसरापूर हे गाव, जिथं अंजीर पूर्वी प्रसिद्ध होते आणि तिथं फक्त अंजीर मिळत होते, अशा या नसरापूरमध्ये आज ही दुर्घटना घडलेली आहे. एका वयस्कर अशा नराधमानी एका छोट्याशा बालिकेवर अत्याचार करून तिला त्या ठिकाणी तिची हत्या केलेली आहे. तरी सुद्धा महाराष्ट्र आजही शांत आहे आणि याबाबत कुणालाही कुठल्या प्रकारचं काही गांभीर्य वाटत नाही. याची आपण सर्वांनी खरं तर दखल घेतली पाहिजे, हळहळ केली पाहिजे. मुलींना किती जपायचं? मुलींनी शाळेत जायचं का नाही? मुलींनी खेळायचं का नाही? मुलींनी त्यांचं बालपण कुठे घालवायचं? असा मोठा प्रश्न झालेला आहे आणि म्हणून आज आपल्या संगमनेर तालुका आणि शहराच्या वतीने नागरिकांनी या ठिकाणी हा एक कॅन्डल मार्च काढलेला आहे. असे अनेक कॅन्डल मार्च निघतात, परंतु याचं गांभीर्य येत नाही आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे सर्व नागरिकांना आणि सर्व जे अधिकारी आहेत त्यांना, पोलीस स्टेशनला, प्रांत अधिकारी सर्वांना, की तुम्ही काहीतरी त्याचं गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि या नराधमाला मोठी शिक्षा झाली पाहिजे. त्याला फाशी देऊन उपयोग नाहीये, तो असा तडफडून गेला पाहिजे. कारण फाशी दिली तो 1 मिनिटात जाईल, म्हणून फाशीपेक्षा दुसऱ्या अनेक ज्या शिक्षा आहेत त्या त्याला दिल्या गेल्या पाहिजे. अशा प्रकारची तरतूद या आपल्या घटनेमध्ये सुद्धा पाहिजे आणि त्यातनं ही शिक्षा झाली पाहिजे. त्याशिवाय असे नराधम या मुलींवर अत्याचार करण्याचं थांबणार नाही. ह्या चिमुकले आलेले आहेत, यांनी त्यांचं बालपण कसं घालवायचं? किती गोड आहेत, किती छोट्याशा आहेत, त्यांना या गोष्टीचं काही कळत नाही. अशा ठिकाणी त्यांना काहीतरी खायला द्यायचं, गोड बोलायचं
त्यांना फसवायचं, त्यांना न्यायचं. बरं, एवढा मोठा अत्याचार करून परत क्रूरपणे वेगवेगळ्या हत्यारांनी त्यांची हत्या करायची अतिशय भयानक अशी घटना आहे. तेव्हा मी विनंती करते की आपल्या संपूर्ण पोलीस अधिकारी आहेत, अनेक जे सगळे जे अधिकारावर आहेत, त्यांना सर्वांना विनंती करते की तुम्ही हे गांभीर्याने घ्या आणि अशा नराधमांना मोठ्या शिक्षा, फाशी नको, पण त्याच्यापेक्षा असे तडफडून ते गेले पाहिजे, अशी शिक्षा त्यांना झाली पाहिजे, अशी विनंती मी आपल्या शासनाला आणि सर्वांना करते. यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी उपस्थित राहून लहान मुलींच्या हस्ते निवेदन स्वीकारलं. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांची या ठिकाणी हजेरी होती. तर या कॅन्डल मार्चसाठी संगमनेर शहर आणि तालुक्यातील विविध नागरिक, महिला, युवक मोठ्या संख्येनं सामील झाले. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22.